चला परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे? पहिला प्रश्न, शेजारील आकृतीतील विशाल कोणाचे नाव सांगा. ही आकृती आहे, यामधील विशाल कोणाचं नाव सांगायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे की हा कोणता कोण आहे? हा काटकोन आहे. हा कोणता कोण आहे? लघुकोन आहे. आणि मग आता इथं विशाल कोण म्हणतंय. विशाल कोण म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? व्याख्या आपण काल शिकलेलो आहोत. विशाल कोण कशाला म्हणायचं? तर 90 अंशापेक्षा मोठा व 180 अंशापेक्षा लहान कोनास विशाल कोन असे म्हणतात. विशाल कोन असे म्हणतात. या ठिकाणी विशाल कोन कोणता आहे? शेजारील काय म्हणते? शेजारील आकृतीतील विशाल कोनाचे नाव सांगा. विशाल कोन कोणता आहे? तर विशाल कोन बरोबर POQ. POQ हा काय आहे? विशाल कोन आहे. POQ हा काय आहे? विशाल कोन आहे. POQ किंवा ह्याला आपण असंही म्हणतो QOP. कोन POQ किंवा कोन QOP हे काय आहे? विशाल कोन आहे. विशाल कोन हे काय आहेत? विशाल कोन आहेत. पुढचा प्रश्न आहे, शेजारील आकृतीत लघु कोनाचे नाव सांगा. आता इथं लघु कोनाचे नाव सांगायचं आहे. आता लघु कोन कशाला म्हणतो आपण? आताच वर पाहिले आपण लघु कोन. लघु कोन कशाला म्हणतो? 0 अंशापेक्षा मोठा व 90 अंशापेक्षा लहान कोनास लघुकोन असे म्हणतात. शून्य अंशापेक्षा मोठा व 90 अंशापेक्षा लहान कोनास लघुकोन असे म्हणतात. मग आता लघुकोन कोणता आहे? तर पहा, हा लघुकोन आहे कोणता? AOC. आणि AOB हा काय? विशाल कोन आहे. लघुकोन बरोबर कोन AOC किंवा कोन COA किंवा कोन COA. AOC हा काय आहे? हा आहे लघुकोन. रेषीय जोडीतील कोण आहेत? हा लघुकोन आहे. तर मग हा विशाल कोन असेल, कारण की या दोघा रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. मग याचं माप, हा जर लघुकोन असेल तर त्याचं माप कसं आहे? 90 अंशापेक्षा कमी आहे लघुकोन असल्यामुळं. आणि मग आता 180 आहे ना, मग हे 90 पेक्षा कमी म्हणजे हे 90 पेक्षा जास्त झालाच की हो, बरोबर आहे. 90 90 180 होतात. 90 पेक्षा जर हा कमी असेल, 80 अंशाचा असेल समजा, तर मग हा 100 असेल. हा जर 89 असेल तर हा 91 असेल, म्हणजे 90 पेक्षा मोठा झाला, म्हणजे हा कोणता आहे? विशाल कोन आहे. AOB किंवा BOA हा विशाल कोन आहे. आपल्याला लघुकोन विचारले तर AOC किंवा COA हे काय आहे? लघुकोन आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. खालील आकृतीवरून x ची किंमत काढा. पहा, ही आकृती दिली आहे, याच्यावरून काय म्हणले? x ची किंमत काढा. x कुठं कुठं? इथं आहे. तिन्ही ठिकाणी x आहे. आपल्याला x ची किंमत काढायची. अवघड काहीच नाही दादा, लय सोपं आहे बघा. लय म्हणजे लय सोपं आहे. हे कसे आहेत? रेषीय जोडीतील कोण आहेत. आपण रेषीय
एक रेषीय बिंदू अभ्यासलेले आहेत. हे कसे आहेत? रेषीय जोडीतील कोण आहेत. रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज बरोबर 180 अंश असते. 180 अंश असते. मग ही रेषीय जोडीतील कोण आहेत. ह्याचं माप काय? हे x अधिक ह्याचं माप काय? 2x अधिक ह्याचं माप काय? 3x बरोबर 180 अंश. बरोबर 180 अंश. मग बेरीज करा. हे x आणि 2x 3x आणि 3x किती झाले? 6x बरोबर 180 अंश. 6x बरोबर 180. x बरोबर 180. हे 6 गुणिले होतं, इकडे जाऊन भागिले. 6 1 6 sin 3 18 0. x बरोबर 30 अंश. x ची किंमत किती आहे? x इज इक्वल टू 30 अंश डिग्री. अंशाला काय म्हणतो आपण? डिग्री. 30 डिग्री. आलं का लक्षात? अवघड आहे प्रश्न? काहीच अवघड नाही गुरुजी, लिहिला हा सोपा आहे की नाही? चला, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल, सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पहा, लाईव्ह तासिकेला विद्यार्थी तर आहेत बरेचसे, पण लाईक मात्र खूप कमी आहेत. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. 30 अंश मापाच्या कोनाच्या पूरक कोनाचे माप किती? 30 अंश मापाच्या कोनाच्या पूरक कोनाचे माप किती? पहा, आपण शिकलोत पूरक कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. पूरक कोनाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश असते. बरोबर आहे. तर मग आपल्याला काय म्हणतंय? 30 अंश मापाचा पूरक कोन, त्याचं माप काढायचे. म्हणजे हे 30 अंश अधिक दुसरा जो कोन आहे तो x अंश आहे, बरोबर 180 अंश. 30 अंश अधिक x अंश बरोबर 180 अंश. मग हे x अंश बरोबर 180 अंश वजा 30 अंश. मग हे x अंश बरोबर 180 मधून 30 गेले, 0 मधून 0 गेले 0, 8 मधून 3 गेले 5, 1 150 अंश. म्हणजे पूरक कोनाचे माप, पूरक कोना 30 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप बरोबर 150 अंश. 30 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप 150 अंश. आलं का लक्षात? तोंडी उत्तर येतात समजावं म्हणून तुम्हाला मी हे पूर्ण डिटेल करून दाखवलेलं आहे. चला, ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 2 कोटी कोनांच्या मापातील फरक 10 अंश आहे, तर त्या 2 कोनांचे माप अनुक्रमे किती असेल? पहा, प्रश्न काय आहे? 2 कोटी कोन, 2 कोटी कोन आहेत. कोटी कोनाच्या मापातील फरक जर 10 अंश असेल तर त्या 2 कोनाचे माप अनुक्रमे किती? पहा, एकदम सोपा प्रश्न आहे. कोटी कोनाच्या, हे आपण शिकलो, माहिती असलं पाहिजे. कोटी कोनाच्या मापाची बेरीज बरोबर किती अंश असते? 90 अंश असते. उत्तर काहीतरी द्यायचं म्हणून देऊ नका. प्रश्न व्यवस्थित वाचन करा. प्रश्न व्यवस्थित वाचन करा.
आणि मग प्रश्न समजून घ्या, उत्तराला घाई करू नका. कोटी कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 90 अंश. मग काय म्हणते हे ना, त्या दोन कोणाचे माप अनुक्रमे किती? मग आता त्या दोघांमध्ये 10चा फरक आहे. या 85 आणि 75 मध्ये 10चा फरक आहे. बघा, 85 आणि 75 10चा फरक आहे. 45 55 10चा फरक आहे. 50 40 10चा फरक आहे. 45 35 10चा फरक आहे. पण या दोघाची जर बेरीज केली तर किती येते? 160 येते. 5 आणि 5 10, 8 आणि 7 15 आणि 1 16, 160. म्हणून हा पर्याय येईल का? पर्याय 1 येणार नाही. कारण की कोटी कोणाच्या मापाची 10चा फरक आहे सगळ्यामध्ये, पण कोटी कोणाच्या मापाची बेरीजच किती आहे? 90 अंश. मग ही 160 येणार नाही. 45 आणि 55 हे किती येते? 100 येते. ह्या दोघाची बेरीज हेही येणार नाही. त्यानंतर 50 आणि 40 हे 90 येते. 10चा फरक आहे. पर्याय क्रमांक 3 50 आणि 40. 50 अंश 40 अंश. आता या दोघांमध्ये 10चा फरक आहे, 45 आणि 35. पण या दोघाची बेरीज किती येते? 80 येते. 5 आणि 5 10ला 0, हातच्याला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8. म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा येणार नाही. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 50 आणि 40. उत्तर द्यायची जास्त घाई करू नका, लक्ष समोर द्या. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या 5 पट आहे, तर त्या कोणाचे माप किती? पहा प्रश्न काय म्हणते. एका कोणाचे माप त्याचा जो कोटी कोण आहे त्याच्या 5 पट आहे. कोटी कोणाच्या मापाच्या 5 पट आहे, तर त्या कोणाचे माप किती? म्हणजे ह्या समजा तो जो कोटी कोण आहे, या कोणाचा कोटी कोण जो आहे, कोटी कोण, त्याचे माप बरोबर 1 अंश. बरोबर आहे, त्याचे माप 1 अंश. मग हा जो कोण आहे त्याच्या 5 पट आहे. मग दिलेल्या कोणाचे माप 5 पट आहे, म्हणजे 5 1 अंश. बरोबर आहे. तर त्या कोणाचे माप किती? मग आपल्याला माहिती आहे का आहे? कोटी कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश येते. 190 नाही बरं का, फक्त 90 अंश येते. कोटी कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश येते. मग आता ह्याचं x अधिक ह्या दुसऱ्याचं किती आहे? 5x बरोबर 90 अंश. मग 6x बरोबर 90. मग x बरोबर 90 भागिले 6. 6 1 6, 6 1 6, 3 उरले, 6 5 30. मग x बरोबर 15 अंश. x ची किंमत किती आली? 15 अंश. पण काय म्हणतंय? एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या 5 पट आहे, तर त्या कोणाचे माप, म्हणजे या कोणाचे माप काढायचे, 5 पट असलेल्या कोणाचे माप काढायचंय. मग त्या कोणाचे माप बरोबर ते जो एक कोण आहे ना त्याचं माप किती येईल? कोटी कोणाच्या 5 पट आहे, म्हणजे 15च्या 5 पट 75 अंश. उत्तर काय आलं? 75 अंश. आलं का लक्षात? अवघड काहीच नाही. कोटी कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते. रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. सरळ कोणाचे माप 180 अंश असते. या गोष्टी आपल्याला जर माहीत झाल्या तर काहीच अवघड नाही. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, सरळ कोन किती अंश मापाचा असतो? पहा, सरळ कोन किती अंश मापाचा असतो? हा सरळ कोन आहे. कोणता कोन आहे हा? सरळ कोन. सरळ कोनाचे माप
180 असते. सरळ कोनाचे माप किती असते? 180. चला, छान, बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिले. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, आकृती पाहून x ची किंमत काढा. प्रश्न लय सोपा आहे. आकृती पाहायची आहे, x ची किंमत काढायची. तर ही आकृती कशाची आहे माहिती आहे का? रेषीय जोडीतील कोनाची आहे. रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज किती असते? 180 असते. रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज 180 असते. तर मग हे रेषीय जोडीतील कोन आहेत. ही x अधिक 35° अधिक 45° अधिक x अधिक 50° बरोबर 180 बरोबर 180. मग काय करा, ही x आणि हे किती झाले? हे 2x. मग ह्यांची बेरीज करा. हे 50, 45 आणि 35. 0, 5 आणि 5 10ला 0. हे अधिक जसं तसं 0 आणि 5, 5 आणि 5 10ला 0. हातच्याला 1, 5 आणि हातचा 1 6, 6 आणि 4 10, 10 आणि 3 किती झाले? 13. 130° बरोबर 180. मग 2x बरोबर 180 वजा 130 बरोबर हे x बरोबर हे दोघाची वजाबाकी किती आली? 50°. हे 2 भागिले बे 1 बे, बे 2 4, बे 5 10. मग x बरोबर 25°. x ची किंमत काय आली? 25°. x बरोबर 25°. चला, बऱ्याच जणांचं आलंय. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो हा. कोटी कोनाच्या मापातील फरक 60° आहे, तर त्या दोन कोनांची मापे किती पहा. कोटी कोनाच्या मापातील फरक 60° आहे, तर त्या दोन कोनाची मापे किती? सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, कोटी कोनाच्या मापाची बेरीज 90° येते. हे सर्वप्रथम आपल्याला पाहावं लागेल. मग या ठिकाणी पर्याय काय? एक दिला 120 आणि 60. दोघातील फरक 60 आहे हो, पण यात कोटी कोण आहेत का? हे नाही. तर हे यांचं माप 90°पेक्षा जास्त 180 उलाले, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही. यांची बेरीज किती उलाले? 180. फरक सारखा आहे, फरक 60चा आहे. पर्याय दुसरा 40° 100°. फरक 60चा आहे, पण बेरीज 140 उलाले. हे कोटी कोण आहेत का? नाही, हे कोटी कोणच होऊ शकत नाहीत. का? कोटी कोणाच्या मापाची बेरीज 90° असते. पर्याय तिसरा 75 आणि 15 यांची वजाबाकी 60 येऊ लागली आहे. बेरीज किती येऊ लागली आहे? 10ला 0 हातच्याला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9, 90°. म्हणजे उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढे चौथा पर्याय पहा, 100 आणि 50 दोघाची बेरीज 150 येऊ लागली आहे. हे कोटी कोण आहेत का? नाही, फरक बी 50 येऊ लागलाय. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 काय आहे? प्रश्न क्रमांक 10, कोन PQR हा विशाल कोन आहे, तर त्याचे माप खालीलपैकी कोणते असू शकते? काय म्हणतंय? कोन PQR हा काय आहे? विशाल कोन आहे म्हणते. हे PQR, तर त्याचे माप खालीलपैकी कोणते असेल? आता आपल्याला माहिती आहे विशाल कोन कोणाला म्हणायचं? तर काटकोनापेक्षा मोठा व सरळ कोनापेक्षा लहान, किंवा 90°पेक्षा जास्त
व 180 अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. पहा, विशाल कोनाची व्याख्या काय? 90 अंशापेक्षा जास्त 90 अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. मग आता कोन PQR चे माप आपल्याला पाहिजे. 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी. 180 पेक्षा जास्त आहे, पर्याय क्रमांक 1 येणार नाही. हे 90 पेक्षा जास्त आहे, 180 अंशापेक्षा कमी आहे, हा येऊ शकतो. पर्याय तिसरा पहा, 90 पेक्षा जास्त आहे का नाही, कमी आहे, हा येणार नाही. आणि हा ॲक्युरेट 180 आहे, हा येणार नाही. म्हणजे ह्याचं माप काय झालं तर 170 अंश. कोन PQR चे माप, विशाल कोनाचे माप खालीलपैकी कोणते असेल तर 170 अंश. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला आली. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, शेजारील आकृतीत विशाल कोनाचे नाव सांगायचे. शेजारील जी आकृती आहे ना त्याच्यामध्ये विशाल कोनाचं नाव सांगायचे आपल्याला. चल नाव सांगा विशाल कोनाचे नाव. कोन YOZ, XOY, राठोड YOX. तर पहा, या ठिकाणी हा कोन विशाल कोन नाही. हा जर सरळ रेष पहा, ही जर सरळ रेष इथं आली, इथं येते 90 अंशाला. ही जर सरळ रेष आपण घेतली तर काय तयार होतो? हो, काटकोन तयार होतो. मग हे 90 अंशापेक्षा कमीच आहे, हा लघु कोनच आहे. हा कोणता आहे? लघु कोनच आहे. आणि हा सुद्धा 90 पेक्षा कमी आहे, हा लघु कोनच आहे. मग विशाल कोन कोणता आहे? तर कोन XOY किंवा कोन YOX. हे XOY हा विशाल कोन आहे किंवा YOX हा विशाल कोन आहे. आला का लक्षात? त्या एका विशाल कोनामध्ये 2 लघु कोन तयार झालेत. XOY किंवा YOX. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 6:15 ही वेळ दाखवताना घड्याळाच्या 2 काट्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार होतो? पहा, घड्याळ आहे, ही घड्याळाचा प्रश्न आहे. हे 3, 6, हे 12 आणि हे 9. हे 1, 2, हे 4, 5, 7, 8, 9, 10, 11. 6:15 झाली म्हणजे तास काटा कुठं असेल तर तास काटा हा 6 वर असेल. बरोबर आहे? तास काटा कुठं असेल? 6 वर असेल. 15 मिनिटं झाली म्हणजे मिनिट काटा कुठं असेल तर 3 वर असेल. मिनिट काटा कुठं असेल? 3 वर असेल. मग हे कोणता कोन तयार झाला हो? तर हा झाला काटकोन. पहा, ही अशी रेष आणि अशी, म्हणजे हा झाला काय झाला? काटकोन झाला. ह्यालाच आपण अशा पद्धतीने काढतो. हे घड्याळ असं फिरवली, 3 जरी इथं नेलं तर हा कोन तयार होतो, काटकोन. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 4 काटकोन. आलंय?
एका कोनाचे माप 58 अंश आहे तर त्याच्या पूरक कोनाचे माप किती पहा. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, प्रश्न क्रमांक 16 चालू आहे, बरोबर आहे. पूरक कोनाचे माप, प्रश्न क्रमांक 16 हे माहिती नाही, हे माहिती आहे आपल्याला की पूरक कोनाचे माप किती असतं, 180 अंश असते. पूरक कोनाच्या मापाची बेरीज, पूरक 2 असो की 3 असो, पूरक कोनाच्या मापाची बेरीज बरोबर 180 अंश, बरोबर आहे. मग इथं काय म्हणतंय, 58 अंश आहे एका कोनाचं माप, तर त्याच्या पूरक कोनाचं माप म्हणजे तो x धरा, तो पूरक कोण त्याचा 58चा, अधिक हा x अधिक 58 बरोबर 180, x बरोबर 180 वजा 58. मग x बरोबर 10 मधून 8 गेले, 2 राहिले, 7 मधून 5 गेले, 2 राहिले, 122 अंश. पूरक कोनाचे माप एकशे 22 अंश. 58 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप किती, 122 अंश. चला पुढचा प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, एका कोनाचे माप 87 अंश आहे तर त्याच्या पूरक कोनाचे माप पहा. पूरक कोनाच्या मापाची बेरीज किती असते, पूरक कोनाच्या मापाची बेरीज बरोबर 180 अंश, बरोबर आहे. मग पूरक कोनाच्या माप किती आहे, 87 अंश, तर त्याचं पूरक कोनाचं, एका कोनाचं माप 87 आहे तर त्याच्या दुसऱ्या पूरक कोनाचे माप किती. मग x अधिक 87 बरोबर 180, x बरोबर 180 वजा 87, x बरोबर 10 मधून 7 गेले, 3 राहिले, इथं राहिले 7, 7 मधून 8 जात नाही, 17 मधून 8 गेले 9, म्हणजे उत्तर काय आलं आपलं, 93 अंश. 87 अंश असलेल्या मापाच्या पूरक कोनाचे माप किती, 93 अंश आलं. चला, बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले. लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आलं का लक्षात. चला पुढचा प्रश्न, एका कोनाचे माप त्याच्या कोटी कोनाच्या मापाच्या चौपट आहे तर त्या कोनाचे माप किती. बघा तर इथं कोटी कोण, एका कोनाचं जे माप आहे त्याचा जो कोटी कोण आहे त्याच्या चौपट आहे, म्हण त्याचा कोटी कोनाच्या मापाच्या चौपट आहे, तर त्या मापाचे कोण किती, हे कोनाचे माप किती, तर त्या कोनाचे माप किती. तर एक कोण आहे असा आहे की त्याच्या कोटी कोनाच्या चौपट आहे मापाचं, मग तो कोण बरोबर x, बरोबर आहे. कोणाचे तो कोण नाही, त्याचा कोटी कोण, त्याचा कोटी कोण बरोबर x. मग तो कोण कसा आहे, कोटी कोनाच्या मापाच्या चौपट आहे, म्हणजे तो कोण 4x, तो कोण 4x. तर हे x अधिक 4x, कोटी कोनाच्या मापाची बेरीज किती आहे, 90 अंश. मग दोघाची बेरीज 90 अंश, हे दोघाची बेरीज करा, 5x बरोबर 90. मग x बरोबर 90 भागिले 5, 5 एक 5, किती उरले हो, 4 पण किती उरले, 4 उरले, 5 40. मग x बरोबर काय आलं, 18 अंश. मग त्याचा कोटी कोणाचं माप किती मिळालं, तर 18 अंश मिळालं. मग आता तो कोण, त्या कोणाचं माप बरोबर 4x, म्हणजे 4 गुणिले 18, इथं 0 वर आहे, 18 चौक 72 अंश,
उत्तर काय येईल? 72 अंश हे उत्तर येईल. पहिलाच पर्याय 18 असेल. 72 तिसरा चौथा पर्याय असतो. अठरा म्हणजे 72चा कोटी कोण आहे? त्याच्यात चौपट हा आहे. आलं का लक्षात? का अवघड आहे हो? काहीच अवघड नाही. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला, अशा प्रकारे आपण आजच्या तासिकेमध्ये 18 प्रश्न अभ्यासलेले आहेत. महत्त्वाचा भाग आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते प्रश्न येत नाहीत या घटकावर. चला, 15वा प्रश्न चुकला. चला, बरोबर आहे. चला, 6च्या थोडं पुढं जातो आणि तो काय होतो? विशाल कोण होतो. तास काटा 6वर राहत नाही, 6च्या थोडं पुढं जातो. कुठे गेला तो 15वा प्रश्न? चला सांगू सर्वांना. चला, अरे आणखी 3 प्रश्न राहिलेत. 3 प्रश्न राहिलेत आपले. आणखी 3 प्रश्न राहिलेत. चला, 18 झालेत प्रश्न आपले. 3 आणखी प्रश्न राहिलेत. बघा, वेळ कमी आहे, घेऊ आपण. घड्याळात जेव्हा सकाळचे 7:15 वाजले असतील, 15वाही घेऊ शेवटी जाताना येडगे. घड्याळात जेव्हा सकाळचे 7:15 वाजले असतील तेव्हा तयार होणाऱ्या कोणाचे नाव काय? पहा, 7:15 हे 12, 6, 3, 9, 7, 8. 7:15 म्हणजे हा कुठं असेल? इथं 7च्या थोडं पुढं असेल. आणि हा 15 म्हणजे इथं असेल. काय असेल? हा 15 इथं. म्हणजे कोणता कोण तयार होतो 7:15? तर विशाल कोण तयार होतो. कोणता कोण तयार होतो? विशाल कोण. किंवा तुम्हाला मी दुसरं एक हे सांगतो. आता इकडे लक्ष द्या. ही वर्तुळाचे माप 360 अंशाचं असते. किती असते? 360 अंशाचं असते. बरोबर आहे, 360. मग ह्या प्रत्येक आकड्यामध्ये 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3 ह्याच्यामध्ये 30 अंश असते. प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये 5 मिनिट बरोबर 30 अंश. 5 मिनिटाचं जे आपण घड्याळामध्ये दाखवतो ना, त्याला आपण 30 अंश म्हणतो. म्हणजे 1 पासून 2 पर्यंत गेलं 30 अंश, 2 पासून 3 पर्यंत गेलं 30, म्हणजे 12 ते 3 पर्यंत गेलं तर 90 अंश. मग इथं जर आपण पाहिलं तर काय होतं? हे 30 आणि 30 60 आणि 30 90 आणि 3 120 आणि आणखी थोडं पुढे गेलाय. म्हणजे हा कोणता आहे? तर हा आहे विशाल कोण. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पुढं प्रश्न क्रमांक 11. काय? आपले 18 झालेत, मधले 3 प्रश्न विसरले होते. किती वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात सरळ कोन तयार होतो? सरळ कोन कसा असतो? हे असा असतो सरळ कोन. PQR हा सरळ कोन असतो. इथं कोन तयार होतो. सरळ कोन किती? 180 अंशाचा असतो. आता किती वाजता? तर पहा, ही घड्याळ आहे. तर हे 12, 3, 6, 9. आता आपण जर 3 वाजले म्हणलं तर एक काटा 3 वर राहणार आहे, दुसरा 12 वर राहणार आहे. आणि जर आपण 6 वाजले म्हणलं तर हा तास काटा बरोबर 6 वर राहणार आहे इथं. आणि मिनिट काटा कुठं राहणार आहे? 12 वर. म्हणजे हा काय होईल? सरळ कोन तयार होईल. हा काय होईल? सरळ कोन तयार होईल. तर 6 वाजता सरळ कोन तयार होईल. सहा वाजता सरळ कोन तयार होईल. चला, प्रश्न एकदम सोपा आहे. शेजारील आकृतीचे अचूक नाव सांगा. या आकृतीचं नाव सांगायचे. आकृतीचं नाव काय? ABC, कोन ABC किंवा कोन CBA
ABC. अचूक नाव काय? कोन ABC हे अचूक नाव आहे. चला, किंवा CBA हे येतं. चला, काय चालू होतं आपलं? प्रश्न क्रमांक 15. चला, हे 15 प्रश्नामध्ये काय झाले बघा. 6च्या पुढे आला हा थोडा, मग हा का होईल? काटकोन होणार नाही, तर हा होईल विशाल कोन. 90 ह्याचं माप 92-93 अंश होऊन जातं. थोडा पुढे येतो तो 6:15. कंप्लीट 6 वाजले म्हणजे 6 वर राहतो. पुन्हा 15 मिनिट म्हणजे थोडासा पुढे येतो हा, म्हणजे तो काय होतो? तर विशाल कोन होतो. आलं का लक्षात? चला, घाई गडबडीत ते चुकलं होतं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. उद्याच्या तासिकेमध्ये बाळांनो आपल्याला काय घ्यायचं आहे? तर उद्याच्या तासिकेमध्ये आपल्याला त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार हा घटक अभ्यासायचा आहे. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड.